दुधीची भाजी बनवू का म्हटलं की सगळे नकोच म्हणतात. मग म्हटलं थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवून बघूया जेणेकरून सगळ्यांना आवडेल. मग काय केलं, दुधी भोपळा कापून घेतला, छोटे छोटे तुकडे करून घेतले. थोड्या ह्याच्यामध्ये मी चणा डाळीचा वापर केला. 4 ते 5 तास भिजवून घेतले. कुकरच्या भांड्यामध्ये दुधी भोपळा, चणा डाळ, हळद मीठ टाकून शिजवून घेतलं. डाळ पण छान शिजली. आता फोडणी देऊन घेतली. तेलामध्ये जिरे मोहरी टाकली, लसूण थोडा जास्तच टाकला ठेचलेला, कढीपत्त्याची पानं टाकली आणि एक कांदा टाकून भाजून घेतला. पावडर मसाले टाकून घेतले, धना जिरा पावडर घेतली, हळद घेतली, लाल तिखट घेतलं आणि कांदा लसूण मसाल्याचा वापर केला आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि एक टोमॅटो टाकला, मीठ टाकून मस्त मॅश होईपर्यंत शिजवून घेतलं. थोडंसं पाणी पण टाकलं म्हणजे छान शिजले. त्यानंतर दुधी भोपळा, चणा डाळ जी शिजवून घेतली ते ॲड केली आणि मस्त असा तडका दिला. लसूण, लालवाली सुकी मिरची घेतली आणि थोडीशी लाल पावडर घेतली म्हणजे मिरची पावडर आणि असा खमंग पण तडका दिला. त्यामुळे काय मस्त लागते म्हणून सांगू, ही दुधी भोपळ्याची भाजी नक्की बनवा. थोडीशी कोथिंबीर टाकायची. अगदी टिफिनला तुम्हाला वाटते ना, टिफिनला सुद्धा नेऊ शकता, एवढी सुंदर भाजी लागते. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा.